मागील काही वर्षामध्ये केबल चोरीच्या बऱ्याच घटना घडल्या होत्या। यामध्ये जी जमिनीखाली केबल असते, विशेषतः BSNL वगैरे अशा कंपन्यांची, ती केबल रात्रीतून JCB वगैरे लावून काढून नेण्याच्या काही घटना घडल्या होत्या। या अनुषंगानं नाशिक रोड पोलीस स्टेशनला 2024ला एक घटना घडली होती। त्यामध्ये देखील अशी केबल चोरी झाल्याचे लक्षात आलं होतं। याचा तपास सुरू होता। याविषयी क्राईम ब्रँचला तपास करून मागे नेमकं काय आहे, कोण आरोपी आहेत हे शोधण्याची जबाबदारी देण्यात आली होती। युनिट 1चे PI मुदगल साहेब यांच्या नेतृत्वाखाली विशेष म्हणजे PSI श्री श्रीवंत, नंतर युनिट 4चे श्री संदीप पवार आणि युनिट 3चे श्री मोतीलाल पाटील यांनी मिळून अहोरात्र याच्यामध्ये चौकशी केली, तपास केला आणि यातून एक त्यांनी मोठी गँग बस्ट केलेली आहे। जी गँग रात्रीतून अशा ज्या जमिनीखाली केबल्स असतात, विशेषतः शासकीय कंपन्यांच्या, त्या केबल JCB लावून काढतात आणि त्या एकत्र करून विकतात। अशी त्यांनी एक गँग यातून बस्ट केली आणि या गँगमध्ये एकूण 6 आरोपींना याच्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या 6 आरोपींना अटक करून यांच्याकडून 2,88,00,000 किमतीची केबल ही देखील जप्त करण्यात आलेली आहे आणि याचबरोबर अशा प्रकारचे इतर जे गंभीर गुन्हे आहेत ते देखील उघडकीस आलेले आहेत। एकूण 5 गुन्हे, त्यातील एक सरकारवाडा, एक मुंबई नाका, इंदिरानगरची 2 आणि मसरूळचा 1 असे इतर गुन्हे देखील उघडकीस आलेले आहेत। यातील आरोपी ताब्यामध्ये आहेत आणि या आरोपींकडून अजून तपास सुरू आहे, अजून चौकशी सुरू आहे आणि या आरोपीकडून असे इतरही गुन्हे उघडकीस येऊ शकतात। तर एक मोठं काम नाशिकच्या क्राईम ब्रँच युनिटने केलेलं आहे। जे केबल चोरीचे गुन्हे जे सहसा उघडकीस येत नाहीत असे गुन्हे त्यांनी उघडकीस आणलेले आहेत। त्यांनी गँग ताब्यात घेऊन त्यांच्याकडे 2,88,00,000 असं मोठ्या किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। हा मुद्देमाल नेमके कुठून जप्त केलेला आहे? हा मुद्देमाल ठिकठिकाणाहून जप्त करण्यात आला आहे आणि आणखी तपास सुरू आहे। आरोपींना शोध घेऊन ताब्यात घेण्यात आलेला आहे। आरोपींचं लोकेशन कुठून घेतलं असं सांगणं सध्या उचित नाही, कारण आणखी आरोपींचा शोध सुरू आहे। 6 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे तपास आणखी सुरू आहे। केबल चोरीचे जे काय आलेली आहे, सुरुवातीला मुख्य उद्देश हाच होता की जो काही चोरी गेलेला मुद्देमाल आहे तो मुद्देमाल ताब्यात घेणं। तर त्याप्रमाणे मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे। याचा विनियोग नेमका पुढे काय केला जात होता, पुढे कुणाकडे जात होता, याच्याविषयी आणखी तपास सुरू आहे। वर्मा लॉन्स तुमच्या खास क्षणांसाठी एकमेव परिपूर्ण ठिकाण। लग्न समारंभासह कोणताही खास कार्यक्रम आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुंदर आठवणींसाठी वर्मा लॉन्सच निवडा। विशाल व सुंदर हिरवळ, आकर्षक व प्रशस्त लॉन, सुरक्षित पार्किंग सुविधा, उत्कृष्ट केटरिंगची सोय, स्टेज, लाईट्स, डेकोरेशन उपलब्ध। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव, येवला।